हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी, अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. आज मी सकाळी सकाळी लवकर उठलेली होती, त्यामुळे माझी भरपूर कामं जी आहे ना ती लवकर आवरली आणि दुपारच्या वेळेमध्ये मात्र घरामध्ये फक्त आवरावर चालू होती. आता मी काय काय आवरलं, कसं कसं आवरलं हे सगळं जर बघायचं असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात मात्र डस्टबिनपासून मी केलेली आहे, कारण गंमतच तशी आहे. काय होतं, संध्याकाळच्या वेळेला आहे ना कचरा बाहेर ठेवू नये असं सगळेजण म्हणतात, लक्ष्मी येते. त्यामुळे संध्याकाळी काही कचरा बाहेर ठेवता येत नाही आणि सकाळी ना कधी कधी मला 7च्या आधी जाग येते, कधी येत पण नाही. आणि वॉचमॅन जो आहे ना आमचा, तो कचरा घेण्यासाठी ना 7च्या आतच येऊन जातो. जर मी 6-6:30 वाजेपर्यंत जर उठली ना तर मग कचरा बाहेर ठेवला जातो आणि मग तो घेऊन जातो. आज माझं तसंच झालं, लवकर उठल्यामुळे त्याने कचरा नेला, डस्टबिन रिकाम्या झाल्या, लगेच त्या मी क्लीन करून घेतला. आणि जेव्हापासून ह्या सुट्ट्या लागलेल्या आणि तेव्हापासूनच ही गंमत चालू झालेली बरं का. म्हणजे मुलांची जेव्हा स्कूल असते तर तेव्हा लवकरच उठावं लागतं, त्यामुळे कचरा बरोबर बाहेर ठेवला जातो आणि दररोजचा दररोज तो घेऊन जातो. पण आता मुलांना सुट्ट्या आहे, सकाळी सकाळी टिफिन पण नसतो, त्यामुळे मग असं वाटतं जाऊ दे आता रिलॅक्समध्ये उठूया. पुन्हा स्कूल चालू झाली की मग आपलं ते रुटीन जे आहे ते चालूच होऊन जातं. त्यामुळे मी 7 वाजता निवांत उठते आणि अहुंना 9:30 वाजेपर्यंत मला टिफिन रेडी करून द्यावा लागतो. तर 7ला उठलं तरी माझं ते काम होऊन जातं. पण हे रिलॅक्स उठणं मात्र थोडंसं मला महागातच पडतं बरं का. दररोजच्या दररोज आहे ना कचरा बाहेर चालला जात नाही. आणि आता सध्या मी तर डायरेक्ट आहे ना 2 डस्टबिन केलेले आहे. दोन्ही डस्टबिन भरल्या की मग नंतरच मी कचरा बाहेर ठेवते. आणि त्यासाठी मला डायरेक्ट आहे ना अलार्म लावावा लागतो कचरा बाहेर ठेवण्यासाठी. मग अलार्म वाजला की नाही, 2 दिवसाचा कचरा साचलेला आहे, बाहेर ठेवावंच लागेल, उठावंच लागेल, असं सकाळी सकाळी डोक्यामध्ये चालू असतं. आणि असं जर आपल्या डोक्यामध्ये चालू असलं ना तर आपल्याला लगेच जाग येते. मग पटकन उठून घेते आणि कचरा बाहेर ठेवते. जर अजून झोपायचं असलं तर झोपून घेते, नाहीतर मग लगेच अंघोळ करून माझ्या माझ्या कामांना सुरुवात करते. तर असं सध्या आहे ना मुलांना जेव्हापासून सुट्ट्या लागल्या ना तेव्हापासून माझं सकाळचं रुटीन असतं बरं का. म्हणजे कचऱ्याच्या बाबतीतची अशी गंमत माझी दररोज घडत असते माझ्यासोबत. तर चला असो, आज सकाळी लवकर उठली होती आणि सध्या आहे ना मुलांना सुट्ट्या आहे, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मी देवपूजा करून घेते. तर आज पण मस्त माझी देवपूजा झाली. एकदम छान, प्रसन्न आणि एकदम फ्रेश वाटत होतं मला घरामध्ये. तर अहो आज टिफिनसाठी कोणती भाजी देऊ, तर गवारच दिसली. आणि आता आठवड्याची नवीन सुरुवात असली ना मग त्याच त्याच भाज्या रिपीट होत असतात. आणि नेमकं काय होऊन जातं माहिती का, एक गंमत, जेव्हा पण मी व्हिडिओ शूट करायला घेते ना त्या दिवशी नेमकी गवारची भाजी बनवत असते मी, आणि तेच मी तुमच्यावर शेअर करते. आणि तुम्हाला पण प्रश्न पडत असेल, ही काही दरवेळेस फक्त गवारचीच भाजी देते का, हो ना दुसऱ्या कोणत्या भाज्या बनवती का नाही. तर मी सगळ्या भाज्या बनवते, पण आठवड्याची सुरुवात असते मग त्याच त्याच भाज्या थोड्या रिपीट पण होतात. आणि अहोंना गवार खूप आवडते, पण आठवड्यातून एकदा मी गवार त्यांना देतच असते. आता हे मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये घडतच असतं, दर आठवड्याला ती भाजी रिपीट होतच असते. तुम्ही नक्की मला समजून घेऊ शकता. तर चला, जे काही रात्रीचे भांडे होते ना ते लावण्याच्या आधी म्हटलं भाजीला फोडणी देऊन घेऊया. आणि आजची भाजी जी आहे ना ती जरा स्पेशल आहे. कारण असं आहे, जे मी माझ्या हाताने कढीपत्त्याचं झाड लावलेलं होतं ना ते आता भरपूर मोठं झालेलं आहे. आणि आता म्हटलं बाहेरचा कढीपत्ता आणणं बंद करूया आणि घरचाच जो कढीपत्त्याचं झाड आहे ना तोच कढीपत्ता भाज्यांसाठी यूज करूया. आणि आजपासून मी कढीपत्त्याची जी काही पानं आहे ना ती तोडायला सुरुवात केलेली. आता आजच्या भाजीला मी तोच कढीपत्ता वापरला. मी लावलेल्या झाडाचा कढीपत्ता जेव्हा मी भाजीला वापरत होती ना तेव्हा मला खूप आनंद झालेला होता. मी माझ्या हाताने झाड लावलेलं आणि त्याचाच मी आता सध्या वापर करते. ते इतकं मोठं झालं की ते पण मला काहीतरी द्यायला लागलेलं आहे. तर खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं. आणि आजची भाजी सुद्धा मला खूप स्पेशल वाटत होती. तर चला, मस्त भाजी इकडे शिजते, भांडे पण माझे लावून झाले, दूध पण तापून झालेलं, मस्त भाकरी बनवल्या अहोंसाठी. आता सध्या ज्वारीचीच भाकरी बनवतीये मी शुगरमुळे. आणि मुलांसाठी मात्र चपात्या बनवाव्याच लागतात. मग दररोज सकाळी चपात्या भाकरी असं दोन्ही टायमिंगला चालू असतं. माझा सगळा स्वयंपाक आवरलेला होता आणि स्वयंपाक करताना मी किती काय काय कामं केले ते तुम्ही बघितलंच. देवांचे कपडे पण धुवून टाकले, ताट तांब्या पण धुवून घेतलं. त्याचबरोबर जे काही निर्मल्य होतं ना ते पण मी ना एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि नंतर पाण्यामध्ये वाहून देते, नाही तर मग झाडांना टाकून देत असते. हे सगळं करता करता इकडे माझा टिफिन पण भरून झाला. अहोंना टिफिन दिला, ते गेले त्यांच्या त्यांच्या कामासाठी. आता म्हटलं आपली जी काही कामं आहे ना ती पटापट आवरून घेऊया. जी शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती ना ती मी या छोट्याशा डब्यामध्ये काढून घेतली, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला जरा सोपं पडतं, नाहीतर मग पुन्हा त्यावर झाकण ठेवा असं तसं, त्यापेक्षा डब्यामध्ये ठेवली की मग व्यवस्थित राहते ती. आणि त्याचबरोबर जी काही गवारची भाजी आहे ना ती पण थोडीशी उरलेली होती, तर ती पण वाटीमध्ये काढून घेतली, म्हणजे भांडे मोकळे झाले की सगळे भांडे एकत्रच घसून घ्यायला. आणि मी एक एक भांडं घसत बसत नाही बरं का.
सगळे एकदम मोकळे करायचे आणि सगळे बरोबरच घसून घ्यायचे, म्हणजे थकवा येत नाही आणि कंटिन्यू दिवसभर भांडेच घसले असंही आपल्याला वाटत नाही. तर हे सगळे भांडे मोकळे करून मी एकदमच घसून घेणार. आणि श्लोक पण उठलेला होता. मी त्याच्यासाठी इतका छान स्विमिंग पूल घेतला, पण तो त्याच्यामध्ये पाणी टाकून खेळण्यापेक्षा आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या खेळणी टाकतो आणि ना घर खेळत बसतो किंवा मग त्याच्यामध्ये मस्त झोपून घेतो आणि टीव्ही बघत बसतो, असं त्याचा वापर करतोय तो. लहान मुलं जर घरात असले ना, कधी ते काय करतील ना, काहीच भरोसा नाही. फक्त आपण त्यांची गंमत बघत बसायची आणि काही नवीन काही केलं तर कौतुक करायचं. सगळे भांडे मस्त मोकळे झालेले होते, छान असे घसून घेतले. किचन वाटा मस्त पाणी टाकून धुवून घेतलेला आहे आणि इतका छान किचन वाटा क्लीन दिसत होता ना, अर्धं काम झाल्यासारखं मला वाटत होतं. पण इकडे बघा ना, सगळ्या घरामध्ये मात्र पसारा आहे. ब्लँकेट्स वगैरे मला काढून घ्यायचे होते. त्याचबरोबर आहे ना, इथे रात्री आम्ही पेंटिंग केलेली होती. तर सगळा पसारा आम्ही असाच ठेवला आणि झोपून घेतलेलं होतं. आणि आज मेन मला म्हणजे ना, हे जुने पुस्तक जे आहेत ना, सगळे बुक्स वगैरे स्टेशनरी, तर सगळं मला बाहेर काढायचंय आणि सगळं आवरून घ्यायचंय. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं स्विमिंग पूलचा वापर तर बघितला ना, असं त्याच्यामध्ये झोपायचं आणि छान टीव्ही बघत बसायचं, असं त्याचं सध्या चालू आहे. तर आज सकाळीच पूजा झालेली आणि सकाळी-सकाळी फुलं आलेले नव्हते. तर आत्ताच फुलं आले, म्हटलं चला देवांना वाहून घेऊया. सकाळी-सकाळी पूजा झाली ना, घरातली कामं सुद्धा आहे ना पटपट आवरली जातात आणि घरात आहे ना एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं. आणि मला तर सकाळीच पूजा करायला आवडते. पण माझ्याकडनं आहे ना, काही ती होतच नाही. एकदा स्कूल चालू झाली की पुन्हा उशिराच माझी पूजा होणार आहे. पण जोपर्यंत सुट्ट्या आहे ना, तोपर्यंत म्हटलं आपण सकाळीच पूजा करून घ्यायची. दुपार उगवूनच नाही द्यायची. सकाळीच मस्त पूजा अर्चा करून घ्यायची, म्हणजे बरं वाटतं जरा. तर मस्त इथे ना फुलं वाहून घेतले, देवांना नमस्कार केला आणि लगेच जो काही पसारा मी नव्हता घातलेला, मुलांनी जो काही पसारा घातलेला होता ना, तो सगळा आवरायला सुरुवात केली. जे काही सगळे क्रेयॉन पडलेले होते ना, ते सगळे या डब्यांमध्ये भरून घेतले. त्यानंतर इथे जे काही पेंटिंगचं सगळं सामान होतं ना, ते पण त्या बॉक्समध्ये ठेवून घेतलं. हा सगळा पसारा आवरल्याशिवाय ना, मला इथे जागा पण होणार नाहीये. त्यामुळे मला जे काही वरचं सामान आहे ना, ते पण खाली काढता येणार नाही. त्यामुळे म्हटलं आधी हेच आवरून घ्यावं आणि नंतर ते सगळं सामान मी खाली काढून आणि मग छान ऑर्गनाइज करून घेणार आहे. आज मात्र पसारा पण घालायचा आणि तो पसारा पण आवरायचा पण आहे आणि छान मस्त ऑर्गनाइज करून घ्यायचं आहे कपाट. आजचा आपला हा व्हिडिओ ना थोडासा जुना आहे बरं का. म्हणजे सध्या लग्नसराई चालू झालेली होती ना, त्याच्या आधी मी 2-3 दिवस आहे ना, हे सगळं आवरून घेतलेलं होतं. आणि जसं तुम्हाला मी सांगितलेलं, की आरूचं ऑपरेट झालं. नंतर त्याला घरी आणल्यानंतर त्याची थोडीशी काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा महिना गेला. त्याला भेटायला पाहुणे वगैरे पण येत होते आणि तेव्हा मला हे काहीच आवरता नाही आलं. तर मी त्याची बुक्स स्कूलमधनं घेऊन आलेली होती. आरूचे पण आणले, श्लोकचे पण आणले, त्यांचे ड्रेसेस वगैरे सगळं कलेक्ट करून घेतलेलं होतं. पण हे सगळं आवरायला ना मला वेळच भेटलेला नव्हता. पण आहे ना, लग्न सराई चालू होण्याच्या आधी 2-3 दिवस आहे ना जरा वेळ होता. मग नंतर असं कोणी भेटायला वगैरे पण नाही आलं. कारण खूप लग्न होते त्या पिरियडमध्ये. तर म्हटलं चला आता कोणी नाही आलेलं आहे, तर मग आज आपण आहे ना हे सगळं आवरूनच घेऊया. वेळ भेटलाय तर पुन्हा लग्न सराई चालू होईल, गावाला जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. तर त्यामुळे मी तेव्हा हा व्हिडिओ बनवलेला होता. पण तुमच्यावर शेअर करायचं राहिलेलं. राहिलं असं की लग्न सराईचे जे काही व्हिडिओ होते ते मी तुमच्यावर आधी पोस्ट केले. ते शेअर केले आणि नंतर म्हटलं चला आता हा आपण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करूया. तर ह्या दोन्ही कप्प्यामधलं जेवढं काही सामान होतं ना, ते सगळं मी ह्या टेबलवर काढून घेतलं. आणि आता त्यामधले जे काही नवीन बुक्स आहे ना, तर हे नवीन बुक्स आहे ना श्लोकचे होते आणि ते माझ्याकडनं वरच्या कप्प्यामध्ये ठेवले गेले होते. आणि आरूचे जे आहेत ना, तर ते मी दुसरीकडे कपाटामध्ये ठेवलेले होते. आणि इथे मला ना श्लोक सुद्धा मदत करत होता. नॅपकिन वगैरे आणून देत होता. तर त्यांनी आता इथे ना नॅपकिन आणून दिला. जे काही कपाटातलं सामान होतं ना थोडं-थोडं, ते सगळं मी बाहेर टेबलवर काढून घेतलं आणि स्वच्छ जे काही कप्पे आहे, जे काही फर्निचर आहे ना, ते सगळं क्लीन करून घेतलं. ही जी काही साखळी आहे ना, ती मात्र माझ्या आरूकडनंच तुटलेली आहे बरं का. त्याने खूप मागे दरवाजा केला आणि त्यामुळे ती ना तुटून गेली. तर असं काही झालेलं आणि आता माझ्याकडे एक्स्ट्राची सुद्धा साखळी पडलेली आहे. पण ती लावून देण्यासाठी काही कोणी येणारच नाहीये. पण जर कुणी आलं तर मग ती साखळी मी लावून घेणार आहे. तर इथे आहे ना आरू माझा ना पेशंटच होता. त्यामुळे मी त्याला काही काम सांगतच नव्हते. त्या पिरियडमध्ये त्याला बरं पण वाटत नव्हतं. पण ह्या फाईलमध्ये त्याचे ना सगळे पेंटिंग्स होते, काही प्रोजेक्ट होते. तर त्याला म्हटलं, "तुला यातलं जे हवं असेल, जे तुला ठेवायचं असेल ना, तर तू ठेव आणि बाकीचं जे टाकून द्यायचं असेल ना, तर तुझ्याच हाताने टाकून दे. नाहीतर मी काहीतरी टाकून द्यायचं, नंतर तू म्हणणार, 'हे पण तू फेकून दिलं, ते पण फेकून दिलं.' त्यापेक्षा तुझ्या हाताने ना ते बाजूला काढून दे." तर ते काम तो करत होता आणि श्लोक मात्र मला थोडीशी मदत करत होता. आणि आरू आजारी झाल्यानंतर श्लोकने मला भरपूर मदत केली बरं का छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. "ही गोष्ट मला आणून दे, ती तिकडे नेऊन ठेव." असं छोटी-मोठी मदत तो मला करू लागायचा बरं का. आणि आरूला आहे ना स्कूलमध्ये मी हे एलिफंटचं मास्क बनवून दिलेलं होतं. ते त्याला दिसलं आणि बघा ना कसा लावून बसलेला आहे. तर असे नटखटपणा आहे ना हे दोघं पण करतच असतात. एकदम गोड दिसत होता बरं का. आता ह्या सगळ्या नोटबुक ज्या आहे ना, त्या मागच्याच वर्षीच्या आहेत. त्यामध्ये भरपूर पानं भरलेले आहेत. काही ज्या एंडिंगला
त्यांनी नवनवीन बुक्स केलेल्या होत्या, त्याचे 4-5च पानं भरलेले, तर अशा पण बुक्स आहे. तर त्या सगळ्या मी वेगवेगळ्या करून घेत होती आणि ज्या नवीनच आहे त्यावर काही लिहिलेलं नाही त्या सगळ्या बुक्स मी वरती कपाटामध्ये म्हणजे कप्प्यामध्ये ठेवून देणार आहे. आता जे काही बुक्स मला वाटले वरती ठेवायचे ते मी वरती ठेवले, बाजूला केले आणि बाकीचे ना खाली टाकून देत होती. या क्लॉथ ऑर्गनायझरमध्ये ना मी चक्क बुक्स ठेवले होते. जे काही नवनवीन बुक्स होते ना, तर ते मी ठेवलेले होते जेणेकरून ते मिक्स नको व्हायला. आणि मुलांचं कसं असतं ना, जेव्हा त्यांना नवीन बुक्स भेटतात ना, त्यांना त्यावेळेला असं होतं ना, कोणकोणती बुक्स वाचू, कोणकोणती बुक्स बघत बसू ना, असं होऊन जातं. आणि थोड्या वेळ त्यांचं बघणं राहतं, पण सगळं मिक्स करून टाकतात. आणि मग तेच नको व्हायला त्यामुळे ना, मी हे जे काही बुक्स होते ना, या क्लॉथ ऑर्गनायझरमध्ये ठेवून दिलेले होते. आणि जर त्यांना वेळेवर जर सापडले नाही, तर ते मलाच सापडून द्यावे लागतील. त्यापेक्षा म्हटलं हे वेगळेच ठेवूया. जेव्हा मी कपाट आवरेल ना त्याच वेळेला मी हे सगळे बुक्स वरती काढेल आणि कप्प्यामध्ये ठेवून देणार. तर फायनली आज कप्पा मस्त रिकामा करून घेतलेला होता म्हणून म्हटलं आता हे जे काही बुक्स आहे ना तर ते पण इथे ठेवून घेऊया. तर आरुष तुम्हाला त्याच्या ज्या काही छान छान पेंटिंग होत्या ना तर त्या पण दाखवत होता आणि त्याने ना फॅमिली ट्री पण बनवलेलं होतं. त्यामध्ये मस्त त्याने आमचे फोटोज, आमचं नाव, बर्थ डेट वगैरे सगळं टाकलेलं होतं. छान असं म्हणजे खूप काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ना सध्या स्कूलमध्ये होत असतात आणि भारी वाटतं. मुलं पण त्यामधनं ना वेगवेगळं काहीतरी शिकत चालतात. प्रत्येक स्कूलमध्ये ना अशा नवनवीन ॲक्टिव्हिटी ना मुलांकडनं करून घेत असतात आणि त्यातल्या भरपूर ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे ना त्या आपल्याला माहिती पण नसतात. आपल्याला मुलांकडनंच कळतं की हे असं ते तसं. ज्या नोटबुक मी खाली टाकलेल्या होत्या ना तर त्यातली जी काही कोरी पानं आहे ज्यावर काही लिहिलेलं नाहीये ना तर ते सगळे पानं मी फाडून घेतले आणि त्याची छान अशी बाइंडिंग नोटबुक मी बनवून आणणार आहे. आपल्या वेळेस तर आपण असंच करायचो. जे काही कोरे पानं असायचे ना, ते फाडून घ्यायचे आणि नंतर त्याच्या मस्त आहे ना बाइंडिंग नोटबुक बनवून आणायचो आणि आपण ते किती आनंदाने वापरायचो आणि आजकालची पण मुलं वापरतात बरं का. पण ते थोडेसे अट्रॅक्टिव्ह असले ना, मग ते अजून आनंदाने वापरतात. तर मी यावेळेस मात्र आरूसाठी ना ह्या बाइंडिंग नोटबुक बनवूनच आणणार आहे. 4-5 नोटबुक बनतील इतके पानं मात्र साचलेले आहेत. तर एक दिवस गावामध्ये जाऊन त्या ज्या काही बाइंडिंग नोटबुक आहे ना, त्या मी त्याच्यासाठी बनवून आणेल आणि तो मला माहिती वापरेलच, नक्की आवडीने वापरणार. आणि त्यानंतर इथे काही जी काही स्टेशनरी ठेवत असते मी, काही पेन्सिल, क्रेयॉन वगैरे, तर ते सगळं सामान इथे मी आवरून घेतलं. त्यामध्ये सुद्धा आहे ना काही स्केच पेन होते, ते संपलेले होते. त्याचबरोबर क्रेयॉनचे तुकडे वगैरे पण पडलेले होते. ते सगळं सामान आहे ना व्यवस्थित ऑर्गनाइज करून घेतलं. खूप तुकडे होते तर ते फेकून दिलेले. हा जो काही हत्ती तुम्हाला दिसतोय ना, त्यामध्ये मी झाड लावलेलं होतं, पण ते सुकून गेलेलं आणि मग मी ती माती काढून त्याला स्वच्छ धुवून ठेवलेलं, फक्त शोपीस म्हणून ठेवलं आणि नंतर आरुषने मात्र त्याला पण घेऊन टाकलं. आणि त्यामध्ये आरुष ना त्याचे स्केच पेन, काही इरेजर वगैरे छोटं-मोठं जे काही सामान असतं ना, ते भरून ठेवत असतं. जसं तुम्ही आता बघितलं किती सारं सामान त्या हत्तीमध्ये होतं. पण वस्तूचा वापर होतोय ना, तेच जास्त महत्त्वाचं आहे. वस्तू पडून राहिली ना, मग असं वाटतं उगाच पैसे आपले वाया गेले. पण वस्तूचा पुरेपूर वापर झाला ना, तर मग असं वाटतं नाही आपले पैसे काही वाया गेलेले नाहीयेत. तर हॉलमध्ये सुद्धा आहे ना, अजून आमचा चहा पिलेला कप तसाच आहे. त्यानंतर जो काही खाऊचा डब्बा आहे बिस्किटचा, तो पण तसाच पडलेला आहे. आता हे मी श्लोकला सांगितलं, की "तू हे आवरून ठेव." आणि त्याचा जो काही स्विमिंग पूल होता ना, तो पण त्याने मागे नेऊन ठेवला. आरू आजारी आहे, पण तरी सुद्धा आहे ना, तो मला हे जे काही छोटे-छोटे पझल आहे ना, ते सगळे मिक्स झालेले होते. तर ते तो बोलला, की "मी हे तुला वेगवेगळं करून देतो एका जागी बसून." तर तो पण एक काम करतोय आणि मी तोपर्यंत हे जे काही पुढचे 2 ड्रॉवर्स आहे ना, ते आवरायला घेतले. आता हे दोन्ही ड्रॉवर आहे ना, श्लोकचे आहे. यामध्येच मी त्याच्या स्टेशनरी ठेवून देते आणि आता त्याने जे काही बुक्स आणून दिले ना, ते त्याचे या वर्षीचे नवीन बुक्स आहे. जुने बुक्स जे होते ना, या ड्रॉवरमधले ते मी आता काढून टाकणार आणि त्यामध्ये म्हणजे काढून टाकले आणि त्यामध्ये ना नवीन बुक्स ठेवून दिले आणि तिकडचा जो ड्रॉवर आहे ना, तर त्यामध्ये श्लोकचे क्रेयॉन्स, पेन्सिल, इरेजर वगैरे मी ठेवत असते. त्याचं स्टेशनरीचं सामान वेगळं ठेवते. पण तरी सुद्धा आहे ना, दोघंही एकत्र करून टाकतात. दोघंही एकमेकांच्या वस्तू वापरतच असतात. किती वेगळं ठेवलं तरी सुद्धा. तर इतका सगळा पसारा हा झालेला होता आणि इतकी रद्दी सुद्धा निघालेली होती आणि हे आवरताना म्हटलं ह्या पझल्स वगैरे आहे ना, तर ते पण ड्रॉवर आपण आवरून घेऊया. कारण सगळं सामान एकत्र झालेलं होतं. मग ते पण कप्पे मी आवरून घेतले. एकदा जर आपण आवरायला काढलं ना, तर असं वाटतं हे आवरू, ते आवरू असं करता-करता इतकं आवरणं निघतं ना आणि इतका पसार होऊन जातो, की काय सांगू. पण सगळं व्यवस्थित आवरलं गेलं. सकाळी खरंच लवकर उठलं ना, तर सकाळची कामं आवरून जातात आणि दुपारच्या वेळेमध्ये ना एक्स्ट्राची जी काही कामं असतात ना, ती पण आपली पूर्ण होतात, हेच खरं. तर तसंच आज झालेलं होतं. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल होता. दिवसभर मस्त आवरावर केली. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.